रायगडावर महाराजांना समजली की बहादूरगडावर 1 कोटी नगद आहेत. महाराज म्हटले बरं झालं, नाहीतर राज्याभिषेकाला खर्च झालाच होता. आणि महाराजांनी बोलावलं आपले सरसेनापती हंबीरराव मोहिते. हंबीरराव येते झाले. राजा बोलावणं धडलं की हंबीरराव बहादूरगडावर 1 कोटी नगद आहेत. आणि तो काय संवाद आहे. राजे सांगतायत बहादूरगडावर 1 कोटी नगद आहेत आणि हंबीरराव आणतो. कारण देणं प्रकारच नाही. हंबीरराव असं नाही म्हटले, नाही महाराज बरोबर आहे तुमचं, पण जरा दिवसही पावसाळ्याचे आहेत, मलाही जरा सर्दीची अलर्जी आहे, बघू ना पावसाळा झाल्यावर. कारण देणं प्रकार नाही, अजिबात नाही. अहो बघा ना, महाराज पन्हाळ्याच्या वेळात अडकलेत. शक्तीपेक्षा युक्तीचा मार्ग स्वीकारायला हवा. नुकत्याच स्वराज्यात आलेल्या नव्यानं ओळख झालेल्या शिवा काशीदांना महाराजांनी बोलावलं. खूप योग दिसणारे शिवा काशीत. आणि राजे शिवांना विचारतायत, शिवा हे शिवा आमचं रूप घेतोस? होय रे शिवा, सिद्धीच्या भेटीला जातोस? ए शिवा मरायला तयार होतोस? शिवा म्हटला होतो. झाला, स्वराज्यासाठी समर्पित झाला. अवघ्या 6 महिन्याच्या होळकीत महाराजांनी त्याच्या उरात काय पेरलं असेल. पन्हाळ्याच्या पश्चिमेकडनं त्या वादळी पावसाळी किर रात्री बाजीप्रभू रायाची बांधल कोयाची बांधल बांधलांची फौज घेऊन महाराज विशाळगडाच्या रोखाने निघाले. 21 तासाचा अखंड प्रवास केला. महाराज मसाईच्या पठारावर पोहोचले आणि त्याच वेळी शत्रूची चाहूल लागली. बाजीप्रभू सांगते झाले, राज निमी फौज घेऊन आपण पुढे निघा, निम्या फौजनीशी आम्ही ते झुंजतो. नाही बाजी, सगळे सोबत लढू. नाही राज, लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे. राज निघा. छत्रपती शिवाजी महाराज की. राजे पुढे निघाले आणि कालभैरवासारख्या तांडव करत बाजी लढत राहिले, कळानत राहिले. जाऊन सांगा त्या यमाला, जोपर्यंत राजे विशाळगडावर पोहोचल्याचे तोफांचे आवाज आमच्या कानावर पडत नाहीत, हा बाजी प्राण सोडत नाही. राजे पोहोचल्याचे आवाज झाले आणि शिर तुटले, बाजी कोसळले, स्वराज्यासाठी समर्पित झाले. प्रतापराव गुजरांनी बेलोल खानाला तह करून सोडून दिला आणि संतापलेल्या राजाने पत्र लिहिलं, काय करणे सला केलात? बेलोल तो सापाची जात, फिरून दंश करणारच. या उपर त्याचे मस्तक छटल्याशिवाय आम्हास तोंड दाखवू नका. गडिंग्लज तालुक्यात सामानगडाच्या प्रतापरावांची छावणी पडली आणि रात्रीच्या काळोखात हेर धावत आला. राव राव, नेसरीच्या कंडीत बेलोल खानाची छावणी पडली आणि शेकोटी भोवती बसले प्रतापराव ताडकन उडाले. शेकोटीतली ज्वाळा डोळ्यात घुसली. कोण येतो? उभा राहिला सिद्धोजी, उभा राहिला विठोजी, उभा राहिला सिद्धी हिलाल. 6 वीर सज्ज झाले. 7 घोड्यावर मांड पडली आणि सुसाट सुटले. वेडात मराठे वीर दौडले 7. त्या बेलोल खानाच्या छावणीवर तुटून पडली. शौर्याचा अरसपाणी वादळ उफाळला. राजांचा एक शब्द आणि ते 7 वीर महाशिवरात्रीच्या रात्री रायगडाच्या शिवशंकराला आपल्या शिराचं बिलवदल अर्पण करते झाले. दगडावर दिसतील अजून तेतल्या टाचा, ओढ्यात तरंगे अजून रंग रक्ताचा, क्षितिजावर उठतो अजून मेघ मातीचा. अद्याप कुणी वीरानी वाऱ्यावर गात, वेडात मराठे वीर दौडले 7. ही समर्पणाची मांदियाळी. महाराज असंख्यांच्या त्यागावर हे लोककल्याणकारी स्वराज्य उभा करीत होते. म्हणूनच महाराजांनी सांगितलं, हंबीरराव बहादूरगडावर 1 कोटी नगद आहेत, आणतो. पण आणणं सोपं आहे? बहादूरगडावर 35,000ची खडी फौज आहे. त्या 35,000 फौजेच्या तावडीतनं 1 कोटी आणायचे म्हणजे किमान 50,000ची फौज घेऊन गेलं पाहिजे. महाराजांकडे त्यावेळी 50,000ची फौज आहे नाही हो. स्वराज्याची पद्धत अशी, दसऱ्याला सीमोल्लंघन करावं, स्वराज्य संवर्धनासाठी बाहेर पडावं, अक्षय तृतीयेला परत यावं आणि शेतीच्या कामाला लागावं. महाराजांचा राज्याभिषेक उरकून स्वराज्याचं सगळं सैन्य आपापल्या गावी शेतीवाडी करायला गेलंय. मग रायगडावर सैन्य आहे कुठं?
आपल्याकडे दंगल झाली, आणीबाणी आली की राज्य राखीव दल येतं. राज्य राखीव दल ही संकल्पनाच छत्रपती शिवाजी महाराजांची. रायगडावर कायम 10,000चे रिझर्व्ह फोर्स असायची, राज्य राखीव दल. खर तर बाजी प्रभू पावनखिंडीत धारातीर्थी पडले, फुलाजी प्रभू बांदलही. महाराज त्या सगळ्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करायला गेले, बांदलांचं सांत्वन केलं आणि बाजी फुलाजी प्रभूंच्या सिंध या गावी महाराज पोहोचले, कुटुंबियांचं सांत्वन केलं. बाजी फुलाजी प्रभूंना एकूण 8 मुलं. महाराजांनी त्यांच्या 8ही मुलांना स्वराज्याच्या सेवेत दाखल करून घेतलं. अनुकंपा तत्वावर नोकरी ही संकल्पना शिवरायांची. आता ज्यांची मुलं योग्य वयात आहेत त्यांना स्वराज्याच्या सेवेत घेता येईल, पण काही सैनिक असे असतील मुलं लहान आहेत, तो युद्धावर गेला, मारला गेला, आता त्याच्या पश्चात त्याच्या मुलांचं काय. आपल्या सैनिकांच्या लहान मुलांसाठी महाराजांनी रायगडावर बाल प्रवेशी गृह उभारलंय, जिथं सैनिकांच्या मुलांचं संगोपन, संवर्धन, शिक्षण, प्रशिक्षण स्वराज्याच्या वतीनं केलं जायचं आणि ते योग्य वयात आले की त्यांना स्वराज्याच्या सेवेत घेतलं जायचं. मुलांचं झालं. काही सैनिक असे असतील नुकतंच लग्न झालंय, अजून मुलबाळ नाही, तो युद्धावर गेला, मारला गेला, आता घरी फक्त विधवा पत्नी, त्याच्या पश्चात त्याच्या पत्नीचं काय. 350 वर्षापूर्वी महाराजांनी फॅमिली पेन्शनची योजना आणली आहे. पेन्शन किती तेही ठरलंय. तो सैनिक युद्धात मारला गेला त्यावेळी त्याला शेवटचा पगार जेवढा असेल त्या पगाराच्या निम्मी रक्कम त्याच्या पत्नीला आयुष्यभर पेन्शन म्हणून दिली जायची. पत्नीचं झालं. काही सैनिक असे असतील अजून लग्नच झालं नाही, घरी फक्त वृद्ध माता पिता, तो युद्धावर गेला, धारातीर्थी पडला, आता त्याच्या वृद्ध माता पित्यांचं काय. आपल्या सैनिकांच्या वृद्ध माता पित्यांसाठी महाराजांनी अडीशेरी नावाची योजना आणली आहे. दरमहा आपल्या सैनिकांच्या वृद्ध माता पित्यांना 2.5 शेर धान्य आणि काही रक्कम दिली जायची. पोरापासून थोरापर्यंत महाराजांनी प्रत्येकाची काळजी घेतली. म्हणूनच या देशाची राज्यघटना लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की या देशाची राज्यघटना तयार करताना माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं, लोककल्याणकारी स्वराज्य. बहादूरगडावर फौज 10,000, राज्य राखीव दल. हंबीररावांनी काय केलं, त्या 10,000 फौजेचे 1,000 रायगडाच्या रक्षणासाठी तिथंच ठेवले. 9,000 आपल्या सोबत घेतले. घेतलेल्या 9,000 फौजेचे परत 2 भाग केले. एक भाग केला 7,000चा, दुसरा भाग केला 2,000चा. 2,000ची फौज हंबीररावांनी स्वतः सोबत घेतली आणि हंबीरराव रायगडावरनं निघाले. ते पुण्यात आले आणि पुणे सोलापूर हायवेनं सांडस पाटस करत श्रीगोंद्याच्या म्हणजे बहादूरगडाच्या अलीकडं करकुंबा नावाचं गाव आहे, त्या करकुंबला येऊन थांबले. 2,000 फौजनीशी हंबीरराव करकुंबला, तिथून बहादूरगड एका झेपेचा आणि उरलेली 7,000ची फौज घेऊन हंबीररावांच्या हाताखालचा सरदार रायगडावरनं निघाला. तो पुण्यात आला आणि पुण्यातनं पुणे नगर हायवेनं रांजणगाव शिरूर करत तो अहिल्यानगरला पोहोचला आणि तिथून श्रीगोंद्याकडं म्हणजे बहादूरगडाकडे वळाला. जसे 7,000 मराठे बहादूरगडाकडे वळाले त्यांनी एकच कल्लोळ चालू केला, हर हर महादेव, जय भवानी. ढोल ताशे बडवायला सुरुवात झाली. मराठ्यांनी कल्लोळ आरंभला आणि मराठ्यांचा हा कल्लोळ बहादूरगडाच्या कानावर गेला. एक हेर धावत धावत बहादूर खानाजवळ पोहोचला. हुजूर क्या हुआ? ते आले. कोण? मराठे हुजूर. मराठे दिवसा? ते तर रात्री येतात, दिवसा कसे आले? आणि खऱ्यावर महाराजांच्या सगळ्या लढाया रात्रीच्या आणि त्यातल्या त्यात निम्म्याच्या वर लढाया अमावस्येच्या रात्रीच्या. त्या काळ्या कुट्ट अमावस्येच्या अंधारात मुठभर फौज घ्यावी आणि बलाढ्य फौजेवर छापा मारावा ही महाराजांची युद्धनीती. मोगलांना माहितीये मराठे दिवसा येतच नाहीत, पण तोपर्यंत हर हर महादेवचा कल्लोळ बहादूर खानाच्या कानावर पडला आणि बहादूर खानाला पटलं, आले आले आले. पण ज्या ती मराठे दिवसा आलेत 50,000 तरी असणार. आपली फौज 35,000, आपल्या फौजेशी दिवसा लढायचं आहे. मराठे 50,000 तरी. या बहादूर खानानं काय केलं, वॉचमन गेटमन फक्त गडावर ठेवले. 35च्या 35,000 फौज बाहेर काढली आणि निघाला मराठ्यांच्या रोखानं. तिकडून मराठे तावात तावात, इकडून बहादूर खानाचं सैन्य आक्रमण, यलगार, ताक ताक देन देन, हर हर महादेव करत मराठे. बघता बघता दोन्ही फौज
आमने सामने आल्या. आता तुंबळ युद्ध होणार, भयंदुम चक्री मारणार. कडाडला बहादूर खान, आक्रमण. उसळले मराठे, तलवारी उचलल्या गेल्या आणि वार होणार. अचानक मराठ्यांनी रिव्हर्स गिअर टाकला. भागो. त्या बहादूर खानाला सुचायचंच बंद झालं. मराठे पुढं मोगल माग, मराठे पुढं मोगल माग. 1 मैल 2 मैल 3 मैल मराठे माग वळूनच बघेनात. शेवटी बहादूर खान म्हणला, रुक जाओ. गए. मला वाटलं 50,000 असतील, हे 7,000 आहेत. आपली 35,000 फौज बघूनच पळून गेले. आता नाही यायचे परत, चलो वापस. त्याने आपलं 35,000 सैन्य वळवलं, निघाला बहादूरगडाच्या दिशेनं. 7-8 मैलच गेला असेल तेवढ्या त्याचा मागचा हेर ओरडला, हुजूर मराठे परत आले. आता मात्र अरे काय पद्धत आहे काही, असे असते करावं लढाई. पण आता येत आहेत मराठे म्हणल्यावर करतो काय. त्यांनी परत आपलं सैन्य वळवलं, निघाला मराठ्यांच्या दिशेनं. आता मराठे त्वेषात घुसायचं आणि कापायचं. दोन्ही फौजा आमने सामने आल्या. आता तुंबळ युद्ध होणार, दुमचक्री मारणार. कडाडले मराठे, उसळले, तलवारी उचलल्या गेल्या आणि वार होणार. मराठ्यांनी परत रिव्हर्स गिअर टाकला. भागो. मराठे पुढं मोगल माग, मराठे पुढं मोगल माग. 5 मैल 10 मैल मराठे थांबायचं नावच घेणार. मग बहादूर खान म्हणला, रुक जाओ. गेले. आता नाही यायचे परत, उगा हुलकावणी दाखवायला आणते. चलो वापस. त्यानं आपलं सगळं सैन्य वळवलं, निघाला बहादूरगडाकडं. 10-12 मैलच गेला असेल तेवढ्या त्याचा मागचा हेर परत ओरडला, हुजूर मराठे परत आले. आता अरे काय लपाछपी चालली आहे का राव. काय लढायचं ते एकदा लढा ना. पण आता करतो काय बिचारा बहादूर खान. पण त्याच्या लक्षात आलं आणि तो आपल्या सैनिकांना म्हणाला, सजग राहा, सावध राहा. सैतान हे मराठे कुठेही उगवतात, कुठेही गायब होतात. पोटात काही नसलं तरी पाठीचा कणा ताट ठेवतात. दुश्मन गाडतात आणि त्याच्या उरावर भगवा फडकवतात. फसवलं. आता घुसतील आणि कापतील, काय व्हायचं ते होऊ दे. आता जातील तिथपर्यंत आणायचे, जातील तिथपर्यंत आणायचे. त्याचं पक्क ठरलं आता, नाहीतर दिवसभर खेळवत बसतील हे. निघाला 35,000 फौज घेऊन मराठ्यांच्या दिशेनं. आता मराठे त्वेषात घुसायचं आणि कापायचं. दोन्ही फौजा आमना सामने आल्या. बहादूर खान कडाडला, आक्रमण. उसळले मराठे, तलवारी उचलल्या आणि वार होणार. मराठ्यांनी परत रिव्हर्स गिअर टाकला. भागो. झालं मराठे पुढं मोगल माग, मराठे पुढं मोगल माग. पण बहादूर खानाचं आता ठरलंय, काय व्हायचं ते होऊ दे, जातील तिथपर्यंत आणायचे. बघता बघता मराठे नगरला आले. बहादूर खान मागच. मराठ्यांनी शिरूर गाठलं. बहादूर खान मागच. मराठे रांजणगावला पोहोचले. बहादूर खान शिरूरला आला. जसा बहादूर खान शिरूरला आला त्याचा सरदार म्हटला, हुजूर गए मराठे, अब वापस लौट चलते हैं. तू गप, तू गप. काय व्हायचं ते होऊ दे, आता जातील तिथपर्यंत आणायचे. ऐकायलाच बहादूर खान तयार नव्हता. तोपर्यंत मराठे पुण्यात पोहोचले. बहादूर खान मागच. जसे मराठे पुण्यात पोहोचले, काही मराठे कात्रजच्या घाटात, काही मराठे सासवडच्या घाटात आणि उरलेले मराठे सिंहगडच्या घाटात. 35,000 फौजनीशी बहादूर खान पोहोचला खरा, पण त्याला मराठे कुठे दिसेच ना. यही तो थे, कहा गए, ढूंढो. 35,000 सैन्य मराठ्यांना शोधत राहिलं, पण सापडतील ते मराठे कसले. अरे त्या बहादूर खानाला काय माहिती आहे, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात फक्त तिघच फिरू शकतात. एक वारा, दुसरा वाघ आणि तिसरे मराठे. चौथ्याचं काम नाही, अजिबात नाही. मराठे सापडच नाही म्हटल्यावर मग बहादूर खान म्हणाला, जीतम जीतम जीतम, बड़ी जीत मिली हमें. मरहट्टे भाग गए, मरहट्टों को भगा दिया, चलो वापस. आणि 35,000 सैन्य घेऊन बहादूर खान निघाला पुण्यातनं परत. पण बहादूर खान 35,000 फौजनीशी पार पुण्यात पोहोचलाय. एवढीच बातमी हेरानी तिकडं करकुमला हंबीररावांना दिली. तो तिकडून पार पुण्यात पोहोचलाय. तिकडून रान मोकळच आहे. हंबीररावांनी 2,000 फौज घेतली. एका झेपेत बहादूरगड
गाठला तिथं वॉचमन गेटमन थाबडून सुजवले. आत जाऊन 1 कोटी उडवले. 200 दक्षिणी घोडी ताब्यात घेतली. किल्ल्या जेवढं किमती सामान होतं, किमती ऐवज होता, सगळा हंबीररावांनी घोड्यावर लादला. हंबीररावांना खरं तर किल्ल्यातलं सगळंच घ्यायचं होतं, पण नाईलाजानं घेता नाही आलं. शेवटी अत्यंत दुःखाने त्यांनी ते पेटवून दिलं. आणि मग 1 कोटी नगद, 200 दक्षिणी घोडी, त्याच्यावर लादलेला किमती ऐवज हंबीरराव निघाले बहादूरगडावरनं. करकुमवरनं सांडस पाटस करत पुणे, पुण्यावरनं रायगड. इकडं जीताम करत बहादूर खान पोचला होता नगरला. नगरवरनं निघाला होता बहादूरगडाच्या. जसा जसा बहादूरगड जवळ यायला लागला त्याला नुसता धूरच दिसायला लागला. त्याला काही कळेना. तोपर्यंत एक सुजलेला वाचलेला त्याच्या पुढ्यात आला. बहादूर खानाने विचारलं, ये क्या है? तो सुजलेला म्हटला, हुजूर सब ले गए. कौन? मरहट्टे हुजूर. मरहट्टे? तो हम किनके पीछे थे? मरहट्टों के हुजूर. तो इधर कौन आया था? मरहट्टे हुजूर. ऐसे कैसे हो सकता है? ऐसा ही हुआ हुजूर. मग कळलं असं फसवलं. म्हणजे 7,000 मराठ्यांनी आपल्याला इकडून इकडं पळवत नेलं आणि 2,000 मराठ्यांनी तिकडं काम तमाम केलं. या खुदा कैसे है ये मरहट्टे? मला सांगा, खानाचं सैन्य किती? 35,000. महाराजांचं किती? 9,000. मग महाराज असं म्हटले का, त्यांचे 35,000, आपले 9,000, डिपॉझिट पण राहणार नाही, कशाला अर्ज भरा? नाही हो. बरं, या सगळ्या गोष्टीत प्रत्यक्ष लढाई झाली का? नाही. आपली काय हानी झाली का? नाही. आणि फायदा 1 कोटी. आपल्याला जर 1 कोटी मिळाले, आता पार्टी. महाराजांचं तसं नाही. महाराजांनी फक्त 1 कोटी मिळवण्यापर्यंत नियोजन केलेलं नाही. 1 कोटी मिळवल्यानंतर काय घडेल याचा विचार महाराजांनी करून ठेवलाय. परिणामांची पर्वा न करता केलेली कृती तुम्हाला अपयशी बनवते, तर परिणामांची पर्वा करून केलेली कृती तुम्हाला यशस्वी ठरवते. महाराजांनी नियोजन करून ठेवलंय. हा बहादूर खान गप्प नाही बसणार. तो नगरचं सैन्य गोळा करेल, नाशिकचं सैन्य गोळा करेल, छत्रपती संभाजीनगरचं सैन्य गोळा करेल, त्याचं स्वतःचं 35,000 लाखाभराची फौज उभा करेल आणि सरळ रायगडावर हल्ला करेल. लाखाची फौज जर रायगडावर आली तर आपलं सैन्य 10,000. राजधानी राखावी कैसे? मग काही करून बहादूर खानाचं आक्रमण थोपवावं लागेल. कुठपर्यंत? आपलं सैन्य परत येत नाही तोपर्यंत. आपलं सैन्य कधी परत येणार? पावसाळा संपल्यावर. पावसाळा कधी संपणार? 4 महिन्यानंतर. म्हणजे 4 महिने बहादूर खानाचं आक्रमण थोपवायचं आहे. सुरू झालं राजांचं राजकारण. सगळ्याच लढाया तलवारीच्या जोरावर जिंकता येत नाहीत. बऱ्याच लढाया बुद्धीच्या बळावर जिंकता येतात, हे सांगितलं राजांनी. महाराजांनी बहादूर खानाचं आक्रमण थोपवण्यासाठी आपले वकील काझी हैदर त्यांना पाठवलं बहादूरगडावर बहादूर खानाची भेट घ्यायला. पण महाराजांचा वकील येतोय म्हणलं बहादूर खान भेटच घेना. नको बाबा, ते फसवतात फार. नो. पण राजकीय संकेत असतो की वकिलाची भेट घ्यावी. नाईलाजानं बहादूर खानाने भेट घेतली. हा क्या है? तसे काझी साहेब म्हणाले, हुजूर, आपल्यावर कोसळलेल्या दुःखाची आम्हास तीव्र जाणीव आहे. हे असे दिवसा ढवळ्या 1 कोटी जाणं साधी बात नव्हे. आपल्या अंतकरणाला किती यातना झाल्या असतील आम्ही समजू शकतो. पण हुजूर, आमच्याकडनं चुकून घडलं हो हे. इट्स अन ऍक्सिडेंट. अपघात होता तो. आमच्या महाराजांना तुमच्या ताकदीचा अंदाजच नाही आला. तेव्हा महाराजांना प्रचंड पश्चाताप झाला. 3 दिवस झोपले नाहीत महाराज. 2 दिवस जेवले नाहीत. शेवटी आज आम्हाला म्हणाले, काझी साहेब, तुम्ही स्वतः जातीनं बहादूर खान साहेबांकडे जा. त्यांना सांगा आम्ही विनाअट विनाशर्त त्यांना 10 किल्ले द्यायला तयार आहे. संभाजी राजांना त्यांच्याकडे पाठवायला तयार आहे. आणि स्वतः आम्ही खान साहेब सांगतील तेवढी यायला तयार आहे. एवढं ऐकलं तसा बहादूर खान ताडकन उठला. मग आताच किल्ल्याच्या चाव्या आणायच्या. मग संभाजी महाराज कधी येत आहेत? मग महाराज कधी येतील? काझी हैदरना कळलं मासा गळाला लागलाय. काझी साहेब म्हणले, हुजूर, आमच्या महाराजांनी हे सगळं तुम्हाला दिल्यातच जमाय. हे 10 किल्ले संभाजी राजांनी दिलंच आहे. फक्त
फक्त आमच्या महाराजांची एक छोटीशी अट आहे. म्हणे काय 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 नाही, हे जे आमचे महाराज सगळं तुम्हाला देणार आहेत, म्हणजे 10 किल्ले, संभाजीराजांनी येणं, स्वतः येणं, या सगळ्याला फक्त औरंगजेब बादशहांची मान्यता हवी. एकदा बादशांच्या मान्यतेचे शिक्क्याचे कागद आले, आमच्या राजांनी हे सगळे तुम्हाला दिले. बहादूर खान म्हणला एवढंच ना, शिक्क्याचे कागदच पाहिजेत ना, दिले दिले दिले. त्याच्या काही डोक्यातच नाही आले. तो काय आत्ताचा काळ आहे का? काय हवंय? औरंगजेबाच्या मान्यतेचे शिक्क्याचे कागद. औरंगजेबाचा मोबाईल नंबर लगेच फिरवला बहादूर खानानं. हा आलमपणा, आलेत वकील महाराजांचे. हो नाही नाही, झाली चर्चा झाली सगळी. नाही देतायत ना 10 किल्ले. विनाअट देतायत. नाही संभाजीराजांनाही पाठवतायत. हो स्वतः राजे येत आहेत. नाही झालं सगळं. फक्त तुमच्या मान्यतेचे शिक्क्याचे कागद पाहिजेत. ईमेल व्हॉट्सअपवर द्या ना पाठवून. नाही हो एवढा वेगवान काळ. मग काय करावं लागेल? काय हवंय? औरंगजेबाच्या मान्यतेचे शिक्क्याचे कागद. तो निरोप घेऊन सांडानीस्वार महाराष्ट्रातून आग्र्याला जाणार. जायला लागणार 2 महिने. आग्र्यातून औरंगजेबाचे शिक्क्याचे कागद घेणार, परत महाराष्ट्रात येणार. यायला लागणार 2 महिने. झाले किती? 4 महिने. आक्रमण किती काळ थोपवायचं आहे? 4 महिने. आता महाराज एवढं सगळं द्यायला तयार आहेत, म्हणजे हे 4 महिने बहादूर खान निवांत. आणि या 4 महिन्यात महाराजांनी रायगडावर 80,000ची फौज गोळा करून ठेवली. आणि महाराज म्हटले ये आता कधी पण. 4 महिन्यानंतर औरंगजेबाच्या मान्यतेचे शिक्क्याचे कागद आले. जसे कागद आले, बहादूर खानानं तातडीने आपले 2 वकील लगेच रायगडावर पाठवले. जा ते महाराजांना कागद द्या, त्यांच्याकडनं 10 किल्ले, संभाजी महाराज वगैरे ते सगळं घेऊन या. वकील पोचले रायगडावर. महाराजांची भेटही घेतली. महाराजांनी विचारलं, बोला काय काम काढलं? तसे वकील म्हटले, ते तुमचे वकील आले होते आमच्याकडं. कोण? ते काझी हैदर. कशाला? ते तुम्ही नाही का आमचे 1 कोटी पळवले? कधी? तुमचे हंबीरराव आलते. कुठं? हंबीरराव आलते, त्यांनी 1 कोटी पळवले. मग काजी साहेब आले, ते म्हणले 10 किल्ले देतो, संभाजीराजांना पाठवतो. ताडकन उठले महाराज. तुमच्या त्या बहादूर खानानं तलवारीचा असा कुठला तेग दिमाख दाखवला की आमचा पुत्र धडावा तुम्हाकडं. तुरंत चालते व्हा, नाहीतर अपमान पावाल. मान खाली घालून गेले हो वकील. तिकडे बहादूर खान वाटच बघत होता. जसे वकील आले त्यांनी विचारलं, क्या हुआ? वकील म्हटले, पुन्हा फसवलं. बिचारा बहादूर खान. सगळं कळवलंय औरंगजेबाला. कागद आलेत, आता काय कळवायचं औरंगजेबाला? बिचाऱ्यानं जे घडलं ते सगळं औरंगजेबाला कळवलं. आणि शेवटी पत्रात लिहिलं, हुजूर त्या शिवाजी राजांनी आम्हाला पुन्हा फसवलं हो. त्याच्या या पत्रावर औरंगजेबानं जे उत्तर पाठवलंय ते आम्ही आमच्या पोरांच्या पाठ्यपुस्तकात छापायला पाहिजे. औरंगजेब लिहितो, तुम्ही माझे सरदार इथून प्रचंड फौजा घेऊन जाता, अफाट मजमियत नेता, बलाढ्य खजिना नेता. तिथं त्या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात जाऊन त्या शिवाजी राजांबरोबर लुटूपुटूच्या लढाया खेळता आणि नंतर मला कळवता त्या शिवाजी राजाने आम्हाला फसवलं. अरे ते शिवाजी महाराज तुम्हाला फसवतात तरी कसे आणि तुम्ही फसता तरी कसे? औरंगजेबाच्या या पत्रालाही बहादूर खानानं उत्तर पाठवलं. तो म्हणला, हुजूर तुम्ही मला विचारलं ते शिवाजी महाराज आम्हाला कसे फसवतात आणि आम्ही कसे फसतो? हुजूर ते शिवाजी महाराज आग्र्यात सुद्धा आले होते. तुम्हाला कसं फसवलं? आम्हालाही तसंच फसवलं. काय बोलतो औरंगजेब आता? जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज हयात होते, औरंगजेब चुकून महाराष्ट्रात आला नाही. चुकून. इतकी भीती होती त्याला छत्रपती शिवाजी राजांची. मी जाणीवपूर्वक विधान करतो, छत्रपती शिवाजी महाराज हे 17व्या शतकातील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सेनापती आहेत. जगात तुलना नाही. छत्रपती शिवाजी महाराज की हर हर. आपल्या 50 वर्षाच्या आयुष्यात महाराजांपुढे जेवढे शत्रू आले त्यातले फक्त 2 भारतीय आहेत. बाकी सगळे परदेशातले आहेत. त्यांच्या त्यांच्या देशातले नामवंत योद्धे आहेत. महाराजांनी त्या साऱ्यांचा पराभव केला. सिद्दी जौहर, सरबत
खा, सिद्दी अब्दुल्ला खा, सिद्दी सेबुल खा, ॲबिसिनियन्स आहेत. महाराजांनी पराभव केला. लाल महाला ज्याची बोट छाटली तो अबू तालिब मिर्झा शाइस्ता खा, तुर्कस्तानचा नवाब आहे. असा पराभव. गायब बेहलोल खान पठाण, सिकंदर चिदर खान पठाण आहेत. दाऊद खान कुरेश, तो दिलेर खा, पराभूत. इथं लोणावळ्याजवळ उंबरखिंडीमध्ये शिवाजीराजांनी ज्याचा पराभव केला तो कारतलब खा. उझबेकिस्तान आताच्या रशियाचा आहे. पराभव. महाराजांनी असा पराभव केला की पुन्हा राजकारणात आणि रणांगणात तो दिसलाच नाही. इराणी, मंगोलियन महाराजांच्या हातून पराभूत. इंग्रज, डच, फ्रेंच, पोर्तुगीज पराभूत. 17व्या शतकातील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सेनापती आहेत छत्रपती शिवाजी महाराज. इंग्रजांच्या नजर कैदेत नेताजी सुभाषचंद्र बोस अडकले आणि या नजर कैदेत त्यांच्या हाती शिवचरित्र आले. शिवचरित्र वाचताना आग्र्याहून सुटका या प्रकरणावर त्यांची नजर रेंगाळली आणि जणू नेताजींना सुटकेची प्रेरणा मिळाली. महाराजांसारखेच वेषांतर करत नेताजी देशांतरकर्ते झाले. त्यांनी आझाद हिंद फौजेची उभारणी केली आणि त्या आझाद हिंद फौजेला नेताजींनी स्वातंत्र्याचा महामंत्र दिला. नेताजी सांगतात हिंदुस्थानचं स्वातंत्र्य मिळवण्याचा आणि मिळवलेलं स्वातंत्र्य टिकवण्याचा एकच महामंत्र आहे. त्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. या शिवविचारांचा जागर व्हावा. शिवरायांच्या विचारांवर आमचे आचार घडावेत आणि पुन्हा एकदा या मातीमध्ये स्वराज्याचं सद्विचारांचं वैभव उभं राहावं. या शिवजन्मोत्सवाच्या आपल्याला त्यात शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय उत्कृष्ट असं या ठिकाणी